मतदानासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं दिसतंय। मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी इथल्या लोकांना केलं आहे। गर्दी झाल्यास टोकन पद्धतीचा अवलंब होणार असल्याची माहिती समोर येते। इथं जर मतदान केंद्रावर गर्दी झाली तर टोकन दिले जातील आणि टोकन क्रमांकानुसार त्या व्यक्तीला आतमध्ये जाऊन मतदान करता येणार आहे। तर मतदान केंद्रावर वेब कास्टिंगच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन हे सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इथं वेगवेगळे जे उपाययोजना आहेत त्या करताना सुद्धा आपल्याला दिसून येतात। दरम्यान उद्या होणाऱ्या मतदान तयारीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी उद्या मतदान होते। उद्या तारीख आहे 7 मे 2024 आणि सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल। तत्पूर्वी मी आता आहे कुडाळ तहसील कार्यालयाच्या बाजूला, जिथे प्रक्रिया जी सुरू होणार आहे त्या संदर्भात जे नियोजन केलं जातं आपण पाहू शकता कशा प्रकारे एसटी महामंडळाची जी सेवा असेल तिथे उपलब्ध आहे। या संदर्भात जे मतपेट्या असतील त्या या बसेसमधून नेण्यात येणार आहेत आणि एकंदरीत सिंधू जिल्ह्यातील 918 मतदान केंद्रावर 6,64,566 मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत। सायंकाळी 6 पर्यंत मतदान सुरू असेल आणि यावेळी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी केलं आहे। जिल्ह्यातील 918 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे। 127 सेक्टर ऑफिसर आणि पोलीस सेक्टर ऑफिसर मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्था पाहणार आहेत। 459 मतदान केंद्रावर वेब कास्टिंगच्या माध्यमातून नजर ठेवल्या जाणार आहेत। तर एकंदरीत 6,64,566 मतदार जिल्ह्यातील कणकवली तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात एकूण 2,12,360 तसेच सावंतवाडी 2,24,471 असे एकूण 6,64,566 मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत। आज संध्याकाळपर्यंत याचं पूर्ण नियोजन पूर्ण होणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।